नमस्कार मंडळी, जय खानदेश. आज शिकणार आहेत 5 ते 5 ठिपकासनी सुंदर आणि सोपी आणि कलरफुल रांगोळी आहे. देखा आपले दोन दोन ठिपकासमा रेषा जोडी लेवाने तसं चौकन तयार कर लेवाने. इकडून ही सेम त्या पद्धतीतून दोन रेषले देखा असं भिडाई लेवाने रेषा आणि चौकन आपले तयार करी लेवाने. असं चारी बाजूले आपले व्यवस्थित चौकन तयार कर लेवाने. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओ देखा म्हणजे कळील. आहे देखा अशा पद्धतीतून चारी कोपरासले आपण चौकांना आकार तयार करी लिहूत आणि खूपच कलरफुल आणि सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. आणि मधून देखा बोटेवरी आपल्या अशी डिझाईन तयार करानी आहे. पहिले मधमा करम आजूबाजू असं दोन दोन आजूबाजू आपले बोटेसवरी अशी रांगोळी सरकत जावानी आहे. कारण ना आपली डिझाईन तयार होई. पहिले आपले मधमा करी लेवाने मग आजूबाजू कराने. हे अशा पद्धतीतून आपण चारी चौकनले असं बोटेवरी वरती रांगोळी वडी लेणार आहेत. हे देखा खूपच सोपी आणि कोणले बी अशी इझी रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओ देखत जा म्हणजे कळील. आणि आपण त्यांना सुंदर असं कलर भरणार आहेत आणि खूपच सोपी तुमलेही काढता येईल अशी रांगोळी आहे. मी बेसिक पद्धतीतून तुमले सांगेन. आणि अशा पद्धतीतून आपले हाफ कलर भरी लेवाने. मी ऑरेंज कलर भरली दा, नंतर पिवळा कलर भरी लेवाना आहे, नंतर हिरवा कलर मी टाकेली दा. अशा पद्धतीतून चारी बाजूले आपण सेम त्या पद्धतीतून भरी लेणार आहेत कलर. खूपच सोप्यात सोपी पद्धत आहे. जेले रांगोळी येतच नाही होणार त्यांना गुंता खास रांगोळी व्हिडिओ आहे. 5 ते 5 ठिपकासनी रांगोळी इझिली कोणले बी येईल. इंस्टाग्रामवर बी म्हणे आयडी जेल रंगोली नक्की पहा आणि देखा. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी नवीन नवीन खूप सारा व्हिडिओ आणणार आहे शिकाडाना गुंता. आणि व्हिडिओ आहेत म्हणा एक म्हणजे चुटकीवरी रांगोळी कशी धरानी सोडानी आणि डबल रेश रांगोळी कशी पाडानी भरपूर व्हिडिओ आहेत. नक्की ट्राय करा. मधमा आपण विरुद्ध कलर टाकी लेणार आहेत. मधमा ही चौकन आपण आखी लेवाने. ज्या डॉट आहेत आपला 4 डॉट त्याला असं सुंदर असा आणि सेम त्या पद्धतीतून आपले डिझाईन बोटेवरी करी लेवाने. आठे दोन दोन आपले आजूबाजू एक बोट वडा त्यांना बाजूले आपले आठे 2 बोटे वडाना आहेत. अशा पद्धतीतून म्हणजे सुंदर अशी आपली रांगोळी झटपट तयार होणारी रांगोळी आहे. हे देखा अशा पद्धतीतून मधमाई त्याला क्रॉस लाईन करले आणि आपले बोटेवरी मधमाई सेम त्या पद्धतीतून आपले हाफ कलर भरी लेवाने. मी ऑरेंज कलर भर राहिनो. मधमा पिवळा कलर आपले भरी लेवाने चौकन आकारमा. नंतर आपले हिरवा कलर टाकी लेवाना आहे. नंतर आपले ब्लू कलर टाकाने जांभळा किंवा व्हाईट कलर सॉरी. आणि त्यांना मग आपले जांभळा कलर टाकाने. आणि ज्या गोल उरेल होता ठिपका त्यांनासवर आपले त्यांनावरतून आपले पाकळ्या काढी लेवाने अशा पद्धतीतून 4-4. आणि त्यांना माही आपले जांभळा कलर भरी लेवाने अशा पद्धतीतून. मधमा थोडासा आपले फिक्कट गुलाबी कलर भरी लेवाने. आणि त्यांना गोल डॉट होता तेव्हा आपले पिवळा कलर टाकी लेवाने. छोटा छोटा ठिपका ठेवी लेवाने 2-2. सेम त्या पद्धतीतून आठही आपले पाकळ्या काढी लेवाने 4-4. चारी बाजूतून आते आपण सेम काढी लेवाने आपले पाकळ्या. असा फ्लावर तयार कर लेवाने. मधमा आपले फिक्कट गुलाबी तुम्हाला आवडता कलर तुम्ही टाकू शकतच. मी कलर कॉम्बिनेशनही दाखवलेली आहे मा कशा पद्धतीतून आहे. आणि मला जर व्हिडिओ आवडणार होई तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समा नक्की सांगत जा कसा वाटणार व्हिडिओ शिकाडानी पद्धत. कारण मी भरपूर खूप सारा व्हिडिओ आणणार आहे शिकाडान गुंता, म्हणून मला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीतून आपले पूर्ण व्हिडिओ देखाने भरपूर व्हिडिओ आहे अजून आपला. छोटा छोटा ठिपका टाकत जा आणि आठही आपले सेम त्या पद्धतीतून करल्याने. आणि जेनी मना शेवटपर्यंत व्हिडिओ देखावे त्याला थँक्यू आणि धन्यवाद. आणि देखा अशा पद्धतीतून किती सुंदर आपली कलरफुल रांगोळी तयार होईनी. खूपच शुभ रांगोळी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. सणवारले कधी सणादिन शुभ कार्यालय तुम्ही काढू शकतस. कलरफुल आणि सुंदर रांगोळी आणि एकदम सोपी रांगोळी होती आपली. कोणले पण ही अशी सुंदर आणि सोपी रांगोळी, आकर्षक रांगोळी आपली देखू शकतस तुम्ही. थँक्यू आणि धन्यवाद. जेनी मना शेवटपर्यंत व्हिडिओ देखावे त्याला थँक्यू आणि धन्यवाद.